हे केलं तर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शेततळे असतील, शेततळ्याचं आस्तरीकरण असेल, सूक्ष्म सिंचनाचा वापर असेल, मल्चिंग पेपरचा वापर असेल, ह्या करण्यावर आपण निश्चित प्रकारे भर देण्याचा प्रयत्न आपला कृषी विभाग करतोय। आणि मागील 2 वर्षामध्ये जवळपास आपण सगळ्यांनी 2000 शेततळी ही बंधनं खोडण्यात आली आहेत। एल निनोच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शासनाने खरीप हंगामासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा निश्चित प्रकारे आपले दोन्ही केंद्राचे आपले कृषी मंत्री आणि आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेत आहेत। आणि बरं झालं की 2 दिवसापासून जाधव साहेब पावसाचं मान्सूनचं आगमन झालेलं आहे। आपण पांडुरंगाकडे अजून आता साकडं घालूया की या राज्यामध्ये सगळीकडेच नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचा मान्सून निश्चित प्रकारे पडावा आणि माझा हा बळीराजा निश्चित प्रकारे सुखी व्हावा। पण आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो की अजूनही शेतकऱ्यांनी जमिनीतली ओल बघून पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये। साधारणतः 3-4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येईल अशी आपण निश्चित प्रकारे अपेक्षा ही व्यक्त करूया। आपल्या सगळ्यांना माहित आहे या राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असलेल्यांनी आपल्याला 29 एप्रिल 2025 यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी समृद्धी योजना ही योजना आपल्या आणलेली आहे। आणि या योजनेसाठी प्रत्येक वर्षी आपण 5000 कोटी रुपये हा खर्च या योजनेसाठी करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी शासनाने आपल्याला 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि राहिलेले 3000 कोटी सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात लवकर आपण कसे आपल्याला उपलब्ध होतील हा प्रयत्न आपल्या सर्वांचा कृषी विभागाचा चाललेला आहे। की कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की भांडवली गुंतवणूकदारे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही एक कृषी समृद्धी महत्त्वाकांक्षी योजना, एक ऐतिहासिक योजना हे राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की हवामान आता बदलतंय, बदलत्या हवामानामुळे पाऊस ज्यादा पडतोय, पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, वारा जास्त वाहतोय, त्यामुळे खूप मोठं पिकाचं नुकसान होतंय। आणि आपल्याला या बदलत्या ह्याच्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला बाकीच्या बदलत्या एल निनोची स्थिती विचारात घेऊन किंवा शेतकऱ्यांना BBF खरेदी असू द्या किंवा इतर निधी मनुष्यबळाची कमतरता असू द्या, विरघळणारी खते व कीटकनाशकाच्या फवारण्यासाठी ड्रोन, आपल्याला माहिती आहे की ड्रोन सध्या खूप महत्त्वाचा आपल्या ह्याच्यामध्ये ड्रोनचा उपयोग आहे। त्यामुळे ड्रोनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व घटकांचा आपण कृषी समृद्धीमध्ये त्याचा आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण सर्वांनी केलेला आहे। कमी पाऊस व पावसाची अनिश्चित लक्षात घेता पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त शेततळी ही माझ्या शेतकऱ्यांनी करावीत, त्यासाठीही आपण निश्चित प्रकारे या कृषी समृद्धीमध्ये आपण शेतकऱ्यांना अनुदान देतोय। त्यामुळे शेततळी बरोबर मल्चिंग पेपर असेल आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांना गाव पातळीवरती एकाच छताखाली विविध सुविधा व मार्गदर्शन मिळण्याकरता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी सुविधा केंद्र हे प्रत्येक ग्रामपंचायतीत आपण स्थापन निश्चित प्रकारे करतोय यातनं। आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपलं शेत आपलं खत हे अभियान निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न करतोय। विरघळणारी खते असतील, जैविक खते असतील, हिरवळी खताचा पुरवठा सुद्धा कृषी समृद्धी योजनेमध्ये आपण त्याचा समावेश निश्चित प्रकारे केलेला आहे। काही सदस्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेबद्दल अनेक प्रश्न विचारले। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की ही योजना आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 लाख रुपये आपण जर आपला एखादा शेतकरी त्यामध्ये गेला तर आपण 2 लाख रुपये अनुदान आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर आपण साधारणतः 1 लाख रुपये इतकं सानुग्रहण अनुदान हे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून देतो। आपण जर मागचा हिशोब केला 2023-24 मध्ये आपण 140 कोटी रुपये दिले, 2024-25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना आपण दिले। तसे 26-27 मध्ये आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे। मला आपल्याला सगळ्याला माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे। कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुराला सुद्धा त्याचा समावेश करावा म्हणून सदस्यांची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुराला सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल। या योजनेमध्ये
त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता. तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो, जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा यामध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू, हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहीत आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे. माझी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत